जय हिंद पोरो. आज आपल्याला अंकगणितामध्ये काय घ्यायचं माहिती आहे का, की सूचनेनुसार संख्या तयार करणे. बघा लक्ष द्या, सूचनेनुसार संख्या तयार करणे. तर बघा लक्ष द्या, याच्यावर प्रश्न बनतात. मग याच्यात विशिष्ट अंकी लहानात लहान आणि विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी. विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या. बघा लक्ष द्या, विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या याच्याबद्दल आपण पाहणार मग याच्यात. आणि अजून विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर हे एक पाहणार, विशिष्ट अंकी लहानात लहान आणि विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी. जसं की तुम्हाला मी बोललो, एक अंकी काय पाहिजे बेटा आपल्याला, तर लहानात लहान पाहिजे. तर काय पाहिजे, लहानात लहान. त्यानंतर मी बोललो दोन अंकी, तर काय पाहिजे बेटा आपल्याला, लहानात लहान पाहिजे, लहानात लहान. तर लक्षात घ्या, एक अंकी असं जर बोललं आणि लहानात लहान बोललं म्हणजे झिरो येणार. काय येणार, झिरो. शून्य ही एक अंकी लहानात लहान संख्या आहे. मग दोन अंकी, तर दोन अंकी एक आणि शून्य असं राहणार. तुम्हाला एक वर हा झिरो पडला. झाली ही दोन अंकी लहानात लहान. तुम्हाला माहित असेल 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. एक अंकी संपल्यानंतर पहिलीच 10 अंकी येत असते. हे 9 अंक संपले की 10 ही पुढची आहे, तुम्हाला माहित आहे. चला ठीक आहे. आता मी जर बोललो तुम्हाला तीन अंकी लहानात लहान, तीन अंकी आणि ती कोणती पाहिजे रे बेटा, तर लहानात लहान पाहिजे. म्हणजेच काय येणार, 1 0 आणि 0. झाली तीन अंकी. कळलं का. मग आता मी बोललो तुम्हाला चार अंकी आणि ती पण लहानात लहान, तर एक हा आणि हे 3 0 म्हणजे ही झाली. कळलं का. तर या पद्धतीनं तुम्हाला एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, एक आणि शून्य पासून. हे बघा, इकडला एक आणि एक 0, एक आणि हे 2 0, एक आणि 3 0, कारण चार अंकी. मग या पद्धतीनं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम राहत नाही. पण इथं एक आणि 0 पासून, एक आणि 0 पासून म्हणल्यात एकच अशी आहे की याच्यामध्ये एक नाही. कळालं का. चलो आता विशिष्ट अंकी आणि मोठ्यात मोठी. म्हणजेच जर मी बोललो एक अंकी मोठ्यात मोठी, एक अंकी आणि मोठ्यात मोठी, तर ती राहणार आहे 9. मग मी बोललो दोन अंकी आणि मोठ्यात मोठी, तर ती राहणार आहे ही 99. मग मी बोललो तीन अंकी आणि मी बोललो मोठ्यात मोठी, तर 3 अंक मोठ्यात मोठे, 1 9, हे 2 9 आणि हे 3 9. कळलं का. मी जर बोललो आता चार अंकी आणि ती पण कशी, मोठ्यात मोठी, तर 1 हे 2 हे 3 आणि हे 4. कळलं का. तर ही 4 अंकी झाली. असं तुम्हाला मोठ्यात मोठी अंकी संख्या तयार करायची, तर 9 9 9 9चाच वापर केलेला आहे. 9 अंकापासून म्हणत असते. एवढा भाग कळाला. मग विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी आणि विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या कशी बनते, याच्यामध्ये मला तरी वाटतं तुम्हाला काही आता प्रॉब्लेम नसेल. चला ठीक आहे. मग पुढचा घटक येतो सूचनेनुसारच तयार करायला. पुढचा घटक येतो सूचनेनुसार संख्या तयार करायला, की बाबा अंक दिले तुम्हाला आणि दिलेल्या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. जसं की समजा बघा, दिलेल्या अंकापासून, लक्ष द्या, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान अंकापासून, दिलेल्या अंकापासून आपण काय करू, इकडे घेऊ मोठ्यात मोठी संख्या तयार करणं आणि इकडे घेऊ लहानात लहान संख्यात.
पहा लक्ष द्या, सिंपल आहे, काय हार्ड नाही. समजा उदाहरणार्थ अंक दिले तुम्हाला, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. तर लक्ष द्या, इथं अंक दिले. समजा तुम्हाला इथं अंक दिले 3, 7, 2, 5 हे असे अंक दिले. तर या अंकापासून, दिलेल्या अंकापासून 4 अंकी, किती अंकी? 4 अंकी काय करायचंय तुम्हाला? एक तर मोठ्यात मोठी आणि एक तर लहानात लहान सुद्धा करायची. हे 4 अंक दिले, त्या 4 अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी दोन्ही पण करायच्यात. तर बघा लक्ष द्या, मोठ्यात मोठी करताना काय करावं लागेल? तुम्हाला स्थानिक किंमत झालेली आहे. स्थानिक किमतीनुसार तुम्हाला माहित आहे 4 अंक आहेत, 1, 2, 3, 4 तर एकक, दशक, शतक, हजार, सहस्त्र पर्यंत जाणार. तर सहस्त्र ठिकाणचा जो अंक आहे तो सगळ्यात काय घ्यावा लागेल? मोठा. म्हणून याच्यापैकी मोठा अंक कोणता आहे? 7. मग त्यापेक्षा थोडा छोटा घ्या, त्यापेक्षा थोडा छोटा 5, मग त्यापेक्षा अजून छोटा घ्या, त्यापेक्षा अजून छोटा 3 आणि शेवटी सर्वात छोटा घ्या. म्हणजे इथं काय केलंय आपण? इथं डावी बाजू जी आहे, इथं डावीकडून उजवीकडे जाताना कोणता क्रम लावला? तर उतरता क्रम लावला. कोणता क्रम लावला? उतरता क्रम लावला. बेटा बस, ज्यावेळेस दिलेल्या अंकापासून विशिष्ट अंकी संख्या तयार करायची, विशिष्ट अंकी, दिलेल्या अंकापासून कोणती? विशिष्ट अंकी. जसं की 4 अंक दिले, 4 पासून 4 अंकी, 5 अंक दिले, 5 अंकापासून 5 अंकी, मग लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी. तर हे कळालं का? आता लहानात लहान करताना काय लावणार लॉजिक तुम्ही बघा. लहानात लहान तयार करताना एकक, दशक, शतक, सहस्त्र. सहस्त्र ठिकाणी सर्वात लहान घ्या, हा 2 घेतला. त्यानंतर त्यापेक्षा थोडा मोठा घ्या, त्यापेक्षा मोठा थोडा 3, आता त्यापेक्षा थोडा मोठा घ्या अजून, म्हणजेच 5, अजून त्यापेक्षा मोठा घ्या, सर्वात मोठा 7. म्हणजे काय केलं इथं? इथं लावला. ही जर समजा डावी बाजू असेल, ही डावी बाजू आहे आणि इकडे उजवी बाजू, तर मग आपण काय केलं इथं बघा, 2 पेक्षा 3 मोठा, 3 पेक्षा 5, 5 पेक्षा 7, म्हणजे चढता क्रम लावला की नाही? चढता क्रम एकदम 0 बेसिक आहे. हे कळालं? चढता क्रम कुठं लावायचा आहे? लहान बनवताना. उतरता क्रम कुठं लावायचा आहे? मोठी संख्या बनवताना. कळालं का? आता जर मी तुम्हाला बोललो की बाबा हे 1, 6, 5, 1, 6, 5, त्यानंतर 0 आणि 2 या अंकापासून 1, 2, 3, 4, 5 अंक, या अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि व लहानात लहान, लहानात लहान संख्या बनवा. लहानात लहान संख्या बनवा. तर कसं बनवणार बघा, लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला कसं बनवायचं. हे बघा, इथं मोठ्यात मोठी बनवताना काही अडचण नाही. 0 असताना काही अडचण नाही, पण लहानात लहान बनवताना 0 असेल तर अडचण जाते थोडी. त्याला थोडं अगोदरचा रूल होता तो थोडा चेंज करावा लागेल. तोच आहे पण थोडा चेंज का करावा लागतो ते पण सांगतो. तर अगोदर आपण मोठ्यात मोठी घेऊ बेटा. मोठ्यात मोठी करताना काय करायचंय? जो पहिला सिक्वेन्स होता तोच, सगळ्यात 5 अंक आहेत, 1, 2, 3, 4, 5. तर याच्यापैकी 6 जो आहे तो सगळ्यात मोठा घ्या, नंतर 5 घ्या, नंतर त्यापेक्षा 2 आहे, त्यानंतर 1 आहे आणि नंतर शेवटी 0 आहे. तर हा क्रम कोणता लागला रे बेटा? हा क्रम लागला उतरता क्रम. उतरता क्रम. आता इथं काही बदल झाला नाही, तो अगोदर जे बोललो मी अगोदरच्या उदाहरणात तेच. पण इथं काय होणार? जर तुम्ही समजा इकडं चढता क्रम होता की नाही, चढता क्रम जर बोललो आणि जर समजा सुरुवातीला काय येणार मग आता 0, त्यानंतर काय येणार? आपण असं घेऊ ना, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 5 अंक. तर मग 0 सगळ्यात सुरुवातीला जर वापरला तुम्ही, वापरला तर आता बरोबर चूक नंतर सांगतो. 0 वापरला, त्यानंतर मग 1 वापरला, त्यानंतर मग तुम्ही 0, 1 घेतला, नंतर मग 2 घेतला, नंतर मग 5 घेतला आणि शेवटी 6. हा चढता क्रम आहे. अगोदरही मी हे सांगितलं तुम्हाला चढता क्रम लावावा. पण मला सांगा इथं 1, 2, 3, 4च अंकी संख्या झाली ना. 5 अंकी पाहिजे होती. 0 वापरल्याच गेला नाही ना. 0 वापरल्याच गेला नाही. हा तो वापरल्या जावा यासाठी लहानात लहान बनवायला 0 जर इथं टाकला तर मोठी, इथं टाकला तर
इथं टाकला तर सगळ्यात छोटी इथं शून्य टाकावं लागेल, म्हणजे डावीकडून. लक्षात घ्या, नोंद घ्या इथं. जर समजा नोंद घ्या, लहानात लहान बनवताना जर दिलेला एक 0 असेल, 0, देरीला जर, तर इथं तुम्हाला ही नोंद घ्यायची. तर इथं तुम्हाला नोंद घ्यायची, नोंद की तुम्हाला काय करायचंय, 0 जर असेल 0, तर तो डावीकडून कुठं टाकायचा, डावीकडून दुसऱ्या ठिकाणी टाकायचा, दुसऱ्या ठिकाणी. जसं की उदाहरणार्थ हे बघा, संख्या तयार कशी होणार मग आता ही, तर हा इथं असा क्रम होणार की इथं सुरुवातीला मग 0 जो आहे 1 2 3 4 5 अंकी बनवायची. तर दुसरं ठिकाणी इथं 0 टाका. आणि आता इथं येणार मग आता 1 0 0 इथं चढत्या क्रमानं असं होतं, परंतु 1 0 0 इकडून टाकला फक्त. नंतर मग 1 च्या नंतर काय येणार, हा 2 येणार. 2 च्या नंतर काय येणार, हा 5 येणार. नंतर काय येणार, 6. हा चढताच क्रम आहे, चढता क्रम आहे. पण थोडं कंडिशन बदलली, 0 असल्यामुळं फक्त तो इथं न टाकता तो इकडून दुसऱ्या ठिकाणी टाकला. बस एवढं लक्षात ठेवायला काय प्रॉब्लेम नाही माझ्या मते. ओके. कळालं का? तर आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला काय घ्यायचं माहिती आहे का, आता सूचनेनुसार संख्या तयार करणं हे तुम्हाला कळालं असेल चांगल्या प्रकारे. मग जर समजा तुम्हाला काय करतं परीक्षेला एखाद्या वेळेस अंक देतं कमी आणि जास्तीत जास्त अंकाची संख्या तयार करायला होतो. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला असं दिलं, म्हणजे अंक कमी देतं परीक्षेला आणि जास्त अंकाची संख्या तयार करा बोलतं. जास्त अंकाची, दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकाची. कसं सांगतो तुम्हाला, की समजा त्यानं दिलं 4 3, त्यानंतर दिलं 1, त्यानंतर दिलं 7, त्यानंतर दिलं 2. तर 1 2 3 4 5 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या बनवा. सिंपल आहे, काही अवघड नाही, सांगतो मी. आता हे अंक दिले आणि 1 2 3 4 5च अंक दिले. तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान किती अंक, मोठ्यात मोठी लहानात लहान 7 अंकी असं बोलतो मी. 6 अंकी बोलतो, 5 अंक दिले ना, 6 अंकी. आणि मोठ्यात मोठी आणि मोठ्यात मोठी असं राहिला, फोन आल्यामुळे घोळ झाला सगळा ठाकरेचा. समजा सुरू आहे. तर काय माहिती का, परीक्षेला तर बघा, आता एक आपल्याला असा घटक बघायचा की तुम्हाला परीक्षेला काय करतं, कमी अंक देतं आणि त्या कमी अंकापासून जास्त अंकी संख्या तयार करायला लावतो. जसं की उदाहरणार्थ अंक कमी आणि त्यापासून जास्त
अंकी संख्या तयार करायला लावतं, जास्त अंकी. मग लहानात लहान आणि मोठ्यात मोठी हा घटक आपण बघणार आहोत. बघा सिंपल आहे की समजा जर तुम्हाला असं दिलं की बाबा हे 3, त्यानंतर हे 4, त्यानंतर 2, त्यानंतर 7 आणि नंतर मग दिलं तुम्हाला 1. तर 1 2 3 4 5 अंक दिले आणि या अंकापासून त्याने बोललं या अंकापासून मोठ्यात मोठी 6 अंकी आणि लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करा, संख्या बनवा. तर लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला सिंपल आहे. 1 2 3 4 5 अंक आहेत. मग आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करणार. इथं मोठ्यात मोठी अगोदर किती अंकी बनवायची? 1 2 3 4 5 अंक दिले तर 6 अंकी. 1 2 3 4 5 आणि 6 अंकी बनवायची आणि मोठ्यात मोठी बनवायची. तर मग आता आपण 5च अंक आहेत. तर मोठा अंक सुरुवातीला घेणार 7, त्यानंतर घेणार मग त्यापेक्षा लहान 4, त्यानंतर घेणार मग हा 3, त्यानंतर घेणार 2, त्यानंतर मग घेणार 1. हे झाली 5 अंकी. 5 अंकापासून आणि आपण कोणता क्रम लावला? हा उतरता क्रम लावला. उतरता जो अगोदरचा भाग तोच, पण इथं 5 अंकी झाली. मग इथं कोणता अंक टाकायचा? तर जो अंक सर्वात मोठा आहे तोच पुन्हा रिपीट टाकायचा. जो अंक सर्वात मोठा तर 7 मोठा आहे तोच इथं रिपीट टाकला. म्हणजे झाली आता किती अंकी? 6 अंकी. अशी संख्या बनवायची असते. आता जर समजा मी बोललो लहानात लहान संख्या बनवा, लहानात लहान, तर मग त्यावेळेस काय करायचं बेटा? जर समजा लहानात लहान 6 अंकी, लहानात लहान 6 अंकी ना, अंक किती आहेत? 5. तर 1 2 3 4 5 आणि 6. तर सुरुवातीला तो तुम्हाला काय घ्यायचंय? 1 घ्यायचा, हे माहीतच आहे. नंतर 2 घ्यायचा, हे पण माहीत आहे. एक मिनिट. इथं 1, त्यानंतर 2, त्यानंतर मग 1 2 झाला, मग नंतर 3, त्यानंतर मग 1 2 3 झाला, त्यानंतर येणार 4 आणि शेवटी सर्वात मोठा. म्हणजे कोणता क्रम लावला रे बेटा? चढता क्रम लावला. मग इथं 5 अंकी झाली. 5 अंकापासून इथं कोणता अंक घ्यायचा? तर सर्वात लहान जो आहे लहान तोच घ्यायचा. म्हणजे इथं आपल्याला वापरावं लागेल 1 वापरावं लागेल. तर ही झाली अशी लहानात लहान संख्या तयार. याच्यात काही अडचण, काही प्रॉब्लेम नाही. चलो ठीक आहे. आता हे भाग तुम्हाला चांगला कळाला असेल. तर मग शेवटी आपल्याला काय बघायचं माहिती आहे का? की सरळ तुम्हाला 1 अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी किती आहेत, 3 अंकी किती आहेत, हा भाग क्लिअर करायचा आपल्याला. तर सिंपल आहे, काय हार्ड नाही, काय नाही. मी तुम्हाला सांगतो बघा. पहा, लक्ष द्या की बाबा 1 अंकी संख्या किती आहेत एकूण? तर एकूण 10 आहेत. 10 कोणत्या? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हा 1 9 आणि 0 1 10 होता. मग 2 अंकी संख्या किती येतात? 2 अंकी. 2 अंकी असे एकूण टोटल 90 आहेत. 90 का? तर तुम्हाला माहित आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 इथं 1 अंकी झाला. 10 ही 1. तर असं तुम्हाला 99 पर्यंत चालणार. 99 आणि 100 जी आहे 100 ही 100 इथं 91 पासून असे 100 पर्यंत. 100 3 अंकी ही 1 चालणार नाही आणि या अगोदरच्या 9 येणार नाहीत. म्हणजे 9 आणि 1 10 कटल्या 100 मधल्या 90 राहतील. कळालं का? सिंपल आहे लॉजिक. 90 संख्या आहेत. तुम्ही उजळणी बरोबर समोर मांडून लक्षात घ्या, काय अवघड नाही त्याच्यात. आणि आता मी मांडलं तेच मांडले ना. 1 पासून तर 9 आणि इथं खाली गेलो मांडत 2 3 4 9 आणि शेवटी 10 झालं. ह्या इकडच्या 9 जे आहेत येणार नाहीत. आणि शेवटी जे 100 आहे ही 3 अंकी झाली ना. 3 अंकी ह्या अगोदरचे 1 अंकी. आपल्याला पाहिजे किती? 2 अंकी. मग ही 1 येणार नाही. तर ही 1 गेली आणि ही या अगोदरच्या 9 ह्या गेल्या. 9 आणि 1 10 गेल्या 100 मधल्या 90 राहिल्या ना. कळालं का?
चला 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या एकूण किती येतात 900. मग 4 अंकी संख्या किती येतात एकूण टोटल तर 9000. बस हे याच पद्धतीनं 5 अंकी 6 अंकी 9 वर तेवढे शून्य देऊन पुढे येणार उत्तर. हा चलो ठीक आहे, एवढं कळालं. मग आता अजून याच्यावर प्रश्न कसे बनतात माहिती आहे का, की बाबा प्रश्न असे बनतात की 1 ते 100 दरम्यान, 1 ते 100 मध्ये झिरो किती वेळा येतो, झिरो किती वेळा येतो, तर याचं उत्तर राहणार आहे 11 वेळा. किंवा अजून 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो, किती वेळा येतो, तर याचं उत्तर असणार आहे 21 वेळा. 21 वेळा. मी काय बोलतो हे लक्षात यायला का सगळ्यांच्या, टोटल लक्षात यायला का सगळ्यांच्या, मला एवढं बोला की 0 हा 11 वेळा, 1 हा 21 वेळा, 0 हा 11 वेळा. हे काही प्रॉब्लेम यायला का तुमच्या काही डोक्यात का, काही मला बोला, सगळ्यांना समजतंय ना, काही प्रॉब्लेम आहे का बोला. त्यानंतर जर तुम्हाला मी बोललो समजा की 2 पासून तर 9 पर्यंतचे अंक, मी काय बोललो समजा तुम्हाला की बाबा 1 आला 11 वेळा, 1 ते 100 दरम्यान, 1 ते 100 मध्ये 1 आला 21 वेळा आणि 0 आला हा 11 वेळा, हे कळालं तुम्हाला. पण आता 2 ते 9 दरम्यानचे जे अंक आहेत, हे 2 ते 9 दरम्यानचे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात, किती वेळा येतात, तर याचं उत्तर असणार आहे 20 वेळा. किती वेळा, 20. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा 2 जर घेतला आहे 2 तर तो 20 वेळा येतो 1 ते 100 मध्ये. 3 घेतला तोही 20 वेळा येतो. 4 अंक तोही 20 वेळा येतो. 5 अंक तोही 20 वेळा येतो. 6 अंक तोही 20 वेळा. 7 अंक तोही 20 वेळा. 8 अंक तोही 20 आणि 9 अंक तोही 20 वेळा. बस हे सर्व अंक किती वेळा येतात बेटा, 20 वेळा येतात. पण जर समजा असं बोललो तुम्हाला मी की हे 2 ते 9 अंक, लक्षात घ्या, हे 2 ते 9 अंक जे आहेत हे खाली 2 अंकी संख्येत, मी काय बोललो तुम्हाला समजा की खाली 2 अंकी संख्येत किती वेळा येणार, खाली 2 अंकी संख्येत कुठून कुठपर्यंत, तर किती वेळा येणार ते बोलायचं मला पटापट. तर पहा लक्ष द्या, 0 पण 19 वेळा येतो, 1 पण 19 वेळा येतो, 2 पण 19 वेळा. तर 2 अंकी असं जर बोललं त्यांनी, 2 अंकी संख्या जी आहेत 2 अंकी म्हणजेच की 10, 12 आहे ना, अशा 2 अंकी या 2 अंकापासून बनलेल्या. तर 2 अंकी संख्येत 0 किती वेळा येतो, तर तो 19 वेळा. 1 किती वेळा येतो, 19 वेळा. खाली 2 अंकी बरं का, 2 किती वेळा येतो, 19 वेळा. 3 किती वेळा येतो, 19 वेळा. म्हणजेच टोटल हे अंक जेवढे आहेत तेवढे टोटल अंक 3, 4, 5, 6, 7, 8, 9 19 वेळाच येत असतात. ओके, एवढा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला असला का. तर हे झाला, याच्यावर प्रश्न संच पण तुम्हाला मिळेल. तो प्रश्न संच NKB ॲपवर तुम्हाला उपलब्ध होईल. तिथं NKB ॲपवर जाऊन तो सोडवायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की त्रिकोणी संख्याचा भाग आपला थोडा राहिला आहे. की त्रिकोणी संख्या जी आहे, त्रिकोणी संख्या, एक मिनिट, जे त्रिकोणी संख्या आहे ना बेटा, या त्रिकोणी संख्येच्या मागील व पुढील संख्या शोधणे. पुढील संख्या शोधणे. बस त्रिकोणी संख्येच्या मागची आणि पुढची संख्या आपल्याला शोधायची. तर तो भाग बघायचा आहे. बघा लक्ष द्या, सिंपल आहे, काय हार्ड नाही, काय नाही. जर तुम्हाला मी बोललो की 78 किंवा मी घेतो समजा इथं 36 या त्रिकोणी संख्येच्या मागील 5वी त्रिकोणी संख्या कोणती, 5वी त्रिकोणी संख्या
कोणती. आता ज्यांना क्रमानं संख्या पाठायता 1 3 6 10 15 21 28 आणि 36, तर 1 2 3 4 5 6 उत्तर मिळत. पाठ असतील तर 2 पाठ. पण इथं आपल्याला हे छोटं उदाहरण घेतले म्हणून असं तुम्हाला पटकन येईल. पण ज्यांना पाठ नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि मोठं उदाहरण आलं तरी प्रॉब्लेम, म्हणून सोडवायचं कसं सांगतो. सिंपल आहे. दिलेली संख्या जी आहे ना, या त्रिकोणी संख्येचा प्रथम काय करायचा आहे, पाया शोधा. पाया शोधा आणि त्या पायामध्ये, त्या त्रिकोणी संख्येच्या पायामध्ये जर मागील बोललं तर 5 क्रमांक मागं जा. काय करायचंय, मागील बोललं तर 5 क्रमांक, म्हणजे हे मायनस करायचा क्रमांक. मग मिळेल तुम्हाला याच्यावरून काय, नवीन पाया. जे उत्तर येईल ते काय राहील, नवीन पाया राहील. आणि या नवीन पायावरून मग जे त्रिकोणी संख्या मिळेल ते तुमचं काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे. बस ह्या स्टेप फॉलो करायच्या. म्हणून पाया शोधण्याची ट्रिक्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेली आहे त्रिकोणी संख्येच्या. म्हणून पाया कसा शोधणार, तर 36 ची दुप्पट 72, 36 ची दुप्पट 72 आणि 72 या संख्येतून कोण्या संख्येचा वर्ग वजा होतो रे बेटा, कोण्या संख्येचा वर्ग वजा होतो, तर 72 किंवा याच्यातून कोणती संख्या, कोण्या संख्येचा वर्ग वजा होतो किंवा याच्या मागची वर्ग संख्या कोणती, 64. म्हणजेच लक्षात घ्या की याच्यातून 64 ही वर्ग संख्या वजा होते, किंवा आपण असं म्हणू 8 चा वर्ग वजा होतो. म्हणून पाया काय आला, पाया आला. किंवा याच्या मागची वर्ग संख्या 64 आहे म्हणून तिचा वर्गमूळ किती येणार, 64 चा वर्गमूळ किती येणार, तर 8. तर हा झाला पाया तुमचा 8. पाया 8 आला याला हा, की इथं आपल्याला या पायावरून त्रिकोणी संख्या तयार करायची. या पायावरून, नवीन पायावरून, हा पाया नवीन, मग नवीन पाया तुमचा आला 8. या 8 पायाची त्रिकोणी संख्या कशी काढणार, 8 पायाची त्रिकोणी संख्या कशी काढणार, तर तुम्हाला माहित आहे त्रिकोणी संख्या काढताना आपण काय करत असतो राजा, की हा जो नवीन पाया आहे 8 च्या पुढील 9, कळालं, आणि त्याला भागिले 2. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. बे एक बे बेचूक 8, 4 9 36. बघा लक्ष द्या, इथं तुम्हाला हे पाया लॉजिक लावलं, 36 आली का नाही, तर मग याचा अर्थ पाया किती झाला, 8. कळलं, 36 या 8 पायावरून आलेली आहे. पहा आता 8 जर पाया आला असेल तुमचा, तर याच्यात मी काय सांगितलं आताच, मायनस जायचे क्रमांक. कितीनं मागे जायचं, 5वी. म्हणजे हा 8 जो पाया आहे तो मागे जाणार 5 न, मग 3 पाया तुमचा होणार. किती पाया होणार, 3. आता लक्ष द्या, 3 गुणिला याचा पाया हा झाला 3 गुणिला 4 भागीला 2. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट करायची. बे एक बे, बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6 हे आपलं उत्तर राहणार आहे. 6 आपलं उत्तर काय आलं मग आता, 6. कळालं का, उत्तर काय आलं 6. मग याच पद्धतीने आता बघा, लक्ष द्या, मी बोललो तिकडं लक्ष ठेवा, सिंपल आहे, काय हरकत नाही. की जर समजा मी तुम्हाला बोललो 45 या त्रिकोणी संख्येच्या पुढील त्रिकोणी संख्येच्या पुढील 7वी किंवा मी घेतो फक्त 4थी त्रिकोणी संख्या कोणती पुढील सांगितलं. आता अगोदर मागील होता, आता पुढील म्हणलं की पायामध्ये फक्त प्लस करायचं, एवढं लक्षात ठेवा. तर काय करायचंय, पाया शोधा. 45 गुणिला 2 केलं तर 90. या 90 मधून कोण्या संख्येचा वर्ग वजा होतो, किंवा याच्या मागची, या 90च्या मागची वर्ग संख्या कोणती, तर लक्षात घ्या या 90च्या मागची संख्या कोणती आहे, तर 81. मग या 81चं वर्गमूळ म्हणजे 9 हा या 45 त्रिकोणी संख्येचा पाया आहे. या पायामध्ये आपल्याला प्लस करायचे. किती न, 4थी पाहिजे तर 4 न प्लस जायचे या पायामध्ये. म्हणजे 9 अधिक 4, हे 4 न प्लस गेला पाया पुढं, 9 4 13 होणार.
पाया नवीन, हा नवीन पाया. मग नवीन पाया आला आपला आता 13. याची त्रिकोणी संख्या काढायची. तर 13 गुणिले पुढचं काय येणार 14 भागीला 2 बे 1 बे बे 7 14 23 7 91. कळालं का? 23 7 91 तुमचा नवीन पायावरून ही त्रिकोणी संख्या आली. उत्तर आपलं मिळालं इथं 91. हे उत्तर राहणार. कळालं का? चला ठीक आहे असो. चला ठीक आहे असो. आता काय करायचं पहा. एवढं कळालं ना सगळ्यांना? मागील आणि पुढील संख्या शोधणे. मग त्रिकोणी संख्येचा तुम्हाला हा भाग कळाला असेल. पुन्हा जर तुम्हाला मी बोललो समजा 210 या त्रिकोणी संख्येच्या मागील जर 8वी बोललो 8वी त्रिकोणी संख्या कोणती? तर सिंपल आहे ना बेटा. हे 210चा पाया शोधा अगोदर. त्यामध्ये 8 न मागील बोललो तर मायनस करा. मग 210ची दुप्पट करा. पाया काढण्यासाठी काय येणार 420. आणि 420 मधून कोणाचा वर्ग वजा होतो? 21चा 441 मोठा. म्हणजेच या 420च्या मागची वर्ग संख्या कोणती? तर 20चा वर्ग. 20चा म्हणजे 400 जे आहे वर्ग संख्या 400 ही याच्या मागची आहे. याचं वर्गमूळ म्हणजे 20. म्हणजे या 210चा लक्षात घ्या मी काय बोलतो. या 210चा पाया कोणता झाला? मग 20. या 210 या त्रिकोणी संख्येचा पाया 20 आहे बेटा. मग या पायामध्ये आपल्याला मागं जायचंय किती ना 8 न. तर 8 मायनस करा याच्यातून. 8 मायनस गेले किती राहिले 12. 12 हा नवीन पाया आला. आणि या नवीन पायावरून आपलं त्रिकोणी संख्या शोधायची. तर 12च्या पुढील कोणती येणार 13. आणि 2 भागीला बे 1 बे बे सकम 12 13 सकी 78. 13 सकी 78 हे आपलं उत्तर झालं. हे उत्तर आहे बेटा आपलं 78. कळालं का? इतकं सोपं. मागं जाताना काय करायचंय त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. आणि पायामध्ये जितके क्रमांक बोललो तितके क्रमांक मायनस करायचे. पुढे जाताना दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा. आणि जितकं क्रमानं पुढे सांगितलं तितके क्रमांक मग त्या पायामध्ये प्लस पुढे जायचा. आणि त्या नवीन पायावरून त्रिकोणी संख्या शोधायच्या. कळालं का? तर हा होता तुम्हाला आजचा हा घटक. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ओके.